नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. आपण लास्ट लेक्चरमध्ये उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन सुरू केलेलं आहे. पीटर ड्रकर यांनी या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनामध्ये जी उद्दिष्टे सांगितलेली आहेत ती आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेली आहे. आज आपण पीटर ड्रकर यांच्या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि त्यानंतर त्याचे फायदे कोणते आहेत व तोटे कोणते आहेत ते बघणार आहोत. सर्वात अगोदर आपण वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते बघूया. एकूण 5 वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन हे एक तत्त्वज्ञान आहे. उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन हे एक तत्त्वज्ञानही आहे आणि त्याशिवाय ते तंत्रही आहे. कारण मानवी कार्यावर, वर्तणुकीवर व प्रेरणेवर उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन अवलंबून आहे. त्यामुळे त्याला आपण एक तत्त्वज्ञान किंवा तंत्र म्हणू शकतो. दुसरं वैशिष्ट्य आहे हे एक दृष्टिकोन आहे. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन हा व्यवस्थापनाचा एक दृष्टिकोन आहे. कारण त्याचा संबंध विविध साधने, तंत्रे आणि या सर्वांचा वापर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केले जाते. याचा उद्दिष्टे साध्य होत असताना निश्चितच वापर होतो, म्हणून हा एक दृष्टिकोनही मानला गेलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे उद्दिष्टांची निश्चिती. वरिष्ठ व्यवस्थापन व कनिष्ठ व्यवस्थापन एकत्र येऊन व्यवसायाची समान उद्दिष्टे ठरवित असतात. अशावेळी प्रत्येकाच्या कार्याची जबाबदारी स्पष्टपणे निश्चित केली जाते आणि त्या जबाबदारीनुसार प्रत्येकाच्याकडून काम करून घेतले जाते. तर हे उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनामध्ये केले जाते. चौथं वैशिष्ट्य आहे सर्वांचा सहभाग. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामध्ये व्यवसायातील सर्व स्तरातील, वरिष्ठ असू देत किंवा कनिष्ठ असू देत, सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक असतो. थोडक्यात उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन करताना या सर्वांचा सहभाग घेऊनच उद्दिष्टे निश्चित केली जातात आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. 5वं वैशिष्ट्य आहे यशस्वी व्यवस्थापनाचा दृष्टिकोन. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन यामुळे उत्पादनाच्या सर्व साधनांचा परिपूर्ण वापर होतो. यामुळे व्यवस्थापन चांगले होते. त्याशिवाय उत्पादन चांगले होते आणि उद्योगाला यशही प्राप्त होते. तर ही सर्व वैशिष्ट्ये पीटर ड्रकर यांनी आपल्या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनामध्ये सांगितलेली आहेत. आपण एकूण 5 वैशिष्ट्ये बघितली. पहिलं वैशिष्ट्य होतं हे एक तत्त्वज्ञान आहे. दुसरं वैशिष्ट्य होतं हे एक दृष्टिकोन आहे. तिसरं वैशिष्ट्य होतं उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन करत असताना पहिल्यांदा उद्दिष्टांची निश्चिती केली जाते. चौथं वैशिष्ट्य होतं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा ठरविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. आणि शेवटला आपण बघितलं की यशस्वी व्यवस्थापनाचा दृष्टिकोन हा उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनामुळे होऊ शकतो. आता आपण पीटर ड्रकर यांच्या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाचे फायदे कोणते आहेत व तोटे कोणते आहेत ते बघूया. सर्वात अगोदर आपण या व्यवस्थापनाचे फायदे कोणते आहेत ते बघूया. पहिला फायदा आहे या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाचा
संघटनात्मक कार्याचे योग्य व्यवस्थापन होते. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामुळे व्यवसायाकडील साधनसामग्री व व्यवसायाची उद्दिष्टे यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला जातो. त्यामुळे संघटनात्मक कार्याचे पूर्ण ताकद लागते आणि त्यामुळे त्याचं उत्तम व्यवस्थापन होऊन संघटनेला फायदा मिळू शकतो. दुसरा फायदा आहे संघटनात्मक कार्याची योग्य अंमलबजावणी. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामुळे उद्दिष्टे कशी ठरवावी हे लक्षात येते. त्यामुळे व्यवस्थापन व्यवस्थापनातील इतर कामे व्यवस्थित पार पाडता येतात किंवा त्याची अंमलबजावणी करता येते. उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनामुळे कार्याची दिशा अगोदरच निश्चित झालेली असल्यामुळे त्याची अंमलबजावणी एकदम त्वरित होऊ शकते. त्यानंतर तिसरा फायदा आहे कर्मचाऱ्यांना अधिक समाधान. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतले जाते. यामुळे त्यांच्यामध्ये उद्योगाबाबत आपुलकी व प्रेम वाढू शकते. तसेच ते अधिक समाधानाने खूप काम करू शकतात. चौथा फायदा आहे संघटनात्मक बदल. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन यामुळे व्यवस्थापकाला संघटनेमध्ये आवश्यक ते बदल करता येतात. व्यवस्थापक आपल्या व्यवसायाचा संपूर्ण विचार करून त्या पद्धतीने काही बदल करू शकतो. आणि पाचवा फायदा असा आहे मानवी साधनांचा वापर. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामुळे उद्योगातील सर्व मानवी साधनांचा, हे मानवी साधन म्हणजे कोण, तर उद्योगातील सर्व कर्मचारी, ते वरिष्ठ असतील किंवा कनिष्ठ असतील, या सर्व मानवी साधनांचा अतिशय परिपूर्ण आणि योग्य वापर होतो. मानवी साधनांच्या गुणवत्तेनुसार कामाची वाटणी करून त्यांचा अधिक लाभ करून घेणे हे व्यवस्थापकाला इथे शक्य होते. तर ही सर्व उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाची फायदे आहेत. त्याच्यामध्ये आपण ही 5 फायदे बघितलेले आहेत. आता उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाचे तोटे कोणते आहेत ते बघूया. यामध्ये पहिला तोटा आहे अपूर्ण ज्ञान. उद्दिष्टे ठरविण्यासाठी ज्ञान त्या व्यवस्थापकाकडे असणे अतिशय गरजेचे असते. परंतु काही व्यवस्थापकांना त्या बाबतीत योग्य ज्ञान नसल्यामुळे किंवा अपूर्ण ज्ञान असल्यामुळे उद्दिष्टे ठरवताना खूप चुका होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचे जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन फसू शकते किंवा चुकू शकते. दुसरा तोटा आहे चुकीचे नियोजन व मार्गदर्शनाची कमतरता. बऱ्याच वेळेला व्यवस्थापक चुकीचे नियोजन करतात. सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करीत नाहीत. मुळात सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणे हे अपेक्षित असते, परंतु काही वेळेला असे होत नाही आणि असे न झाल्यास खूप अडचणी येऊ शकतात. तिसरा तोटा आहे लवचिकता. हे व्यवस्थापन करत असताना पीटर ड्रकर म्हणतात की थोडी व्यवस्थापनात लवचिकता ठेवली पाहिजे. परंतु याचा तोटासुद्धा होऊ शकतो, ज्यामुळे गरजेनुसार काही बदल करता येत असले तरीही अधिक बदल हे व्यवस्थापनाला खूप अडचणीत आणू शकतात.
थोडक्यात उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन हे अलवचिक असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा तोटा आहे सहाय्यकांच्यावर दबाव. काही व्यवसाय उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनाची योग्य अंमलबजावणी करीत नाहीत. त्यांची ठरलेली जुनी पद्धत ते वापरतात. त्याचाही वाईट परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. शेवटी पुढचा तोटा आहे तो म्हणजे अल्पकालीन ध्येय. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामध्ये फक्त अल्पकालीन ध्येयाचाच विचार केला जातो. शक्यतो 1 वर्षासाठी किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीसाठी उद्दिष्टे ठरविली जातात. यामुळे सुद्धा खूप तोटा होऊ शकतो. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. कारण संघटनेच्या सर्व स्तरातील उद्दिष्टे सामूहिकपणे चर्चा करून ठरविणे यासाठी बराच वेळ लागतो. त्याशिवाय सहाय्यकांच्यामध्ये आत्मविश्वासही निर्माण करावा लागतो. यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्यानंतर पुढचा तोटा आहे वेळखाऊ प्रक्रिया. पुढचा तोटा आहे तो म्हणजे कागदपत्रामध्ये वाढ. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक प्रकारची माहिती, प्रश्नावली, प्रगती पुस्तके, अहवाल इत्यादी विविध प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतात. म्हणजेच यासाठी खूप कागदपत्रे लागतात आणि अशी कागदपत्रे गोळा करणे हे कंटाळवाणं असू शकतं. तर ही सर्व पीटर ड्रकर यांच्या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाची तोटे आहेत. तर आज आपण पीटर ड्रकर यांच्या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये बघितली. ही एकूण 5 वैशिष्ट्ये होती. त्यानंतर आपण या उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाचे फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत हे बघितलेलं आहे. तर तुम्हाला हा जो दृष्टिकोन आहे किंवा उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन आहे तो समजलेला असेल. आपण पुढील लेक्चरमध्ये पुढचा भाग पूर्ण करूया. थँक्यू.